नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय चिकनची भाजी, ती पण फक्त कांदा मसाल्यामध्ये भाजी बनवणार आहे। त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून आपण हे घेतलेले आहे। त्यानंतर बघा इथं 4 कांदे उभे चिरून घेतलेत, 2 टोमॅटो घेतले थोडे मोठ्या आकाराचे इथं उभे चिरून आपण। त्यासाठी लागणार इथं खोबरं, ओलं खोबरं, लसूण, आलं ह्याचे आपण इथं वाटण करून घेतले थोडंसं। त्यानंतर इथं कोथिंबीर लागेल आपल्याला, चवीनुसार मीठ पण लागणार आहे। त्यानंतर बघा इथं कांदा मसाला घेतलाय 3 चमचे भरून, इथं तिखट तुमच्या आवडीने करा। त्यानंतर 2 चमचे इथं आपण चिकन मसाला, 1 चमचा मोठा हळद घेतली आपण, थोडी हळद जास्त वापरायची। तमालपत्र घेतलेत आपण 1-2 पानं। त्यानंतर तेल लागेल आणि थोडंसं पाणी लागणार आहे। तर इथं पाहू शकता, सर्वात आधी आपण इथं थोडी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। कढई तापली, त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकतोय। तेल थोडं जास्त टाकूया। त्यानंतर बघा इथं आपण जे चिकन धुवून घेतलं होतं त्याला थोडंसं हळद मीठ लावून घेऊया। पहिल्यांदा व्यवस्थित असं हळद मिठाला चोळून घ्यायचं। तर हळद मीठ लावून झालेलं आहे, आपण ह्याला आता तसंच ठेवूया। तोपर्यंत तेल पण आपलं कढईतलं तापलेलं आहे, ते पाहू शकता। त्यामध्ये आपण 2 तमालपत्राची पानं टाकूया। ती थोडीशी लाल झाली की ह्यामध्ये आपल्याला लगेच उभा चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। तर कांदा 1-5 मिनिटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। तर हलका कलर आपला हा कांद्याचा बदलला की नंतर ह्यामध्ये लगेच आपल्याला हिरवं वाटण वाटलेलं आहे ते थोडंसं टाकायचंय। अगदी नाही टाकलं वाटण तरी चालू शकतं, माझ्याकडे होतं म्हणून आपण हे वाटण इथं घालतोय। ओलं खोबरं, लसूण, आलं असं आपण इथं टाकलेलं आहे। नुसतं आलं लसूण टाकलं तरी चालू शकतं। तर इथं बघा वाटण टाकलेलं आहे, आता ते पण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। तर इथं पाहू शकता कांद्याचा कलर चांगला आता बदलायला लागलेला आहे। वाटण पण छान परतलं गेलेलं आहे। गॅस एकदम आपण मध्यावर ठेवलेला आहे, जास्त मोठा नाहीये। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर त्या आधी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ह्याला 1-2 मिनिटं चांगलं परतून घेऊया। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया। आता टोमॅटो आणि कांदा चांगला एक जीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर इथं पाहू शकता कांदा टोमॅटो आपला चांगला एकजीव आता झालेला आहे। तर ह्याच्यावर 1-2 मिनिटं झाकण घालूया, म्हणजे ह्याला छान अजून तेल सुटेल। तर इथे बघा 2 मिनिटं झाले, झाकण काढून घेतले आणि कांदा आणि टोमॅटो छान असं परतलेलं आहे, मस्त मऊसूत झालेलं आहे। आणि त्यानंतर आता घेतलेले मसाले आहेत। तर कांदा मसाला घेतलाय बघा आपण, साधारण 3 ते 4 चमचे कांदा मसाला आहे, 2 चमचे चिकन मसाला, अर्धा चमचा हळद आहे। आणि त्यानंतर आपण हे सर्व मसाले ह्यामध्ये लगेच घालून घेतलेले आहेत। बाकी कुठलंही आपल्याला काळं वाटण वगैरे इथं वापरायचं नाहीये, एकदम साधं सिंपल आपल्याला हे चिकन बनवायचे। तर इथं पाहू शकता कांदा आपला छान परतलेला आहे। ह्याला चांगला अजून 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी छान असा कांदा मसाला व्यवस्थित असा एकजीव इथं झाला की त्यानंतर आपल्याला हळद लावलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचंय। आता ह्यामध्ये किंचित आपण पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। थोडं पाणी टाकल्यामुळे सर्व मसाला आहे तो कांद्याला लागतो आणि छान असं बघा ही ग्रेव्ही तयार होते। त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया, कारण आपण चिकन मध्ये पण मीठ टाकलेलं आहे पहिल्यांदी, त्यामुळे इथं मसाल्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। आणि इथं पाहू शकता छान अशी आपली ही ग्रेव्ही आता परतलेली आहे।
लगेचच ह्यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन आहे ते घालून घेऊया. चिकन व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता ह्यात जास्त आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही. अगदी तुम्हाला सांगते 1 पेलाभर पाणी टाकायचे, कारण आपल्याला फक्त शिजण्यापुरतंच इथं पाणी वापरायचे. थोडी कोथिंबीर पण घालून घेतली आपण. आता पाणी घालण्याआधी ह्याला 1-2 मिनिटं आपण झाकण टाकून थोडंसं परतून घेऊया. तर 2 मिनिटं झालीत बघा, छान तेल सुटलेलं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर मस्त तेल सुटले, इथं पाहू शकता तुम्ही. पण आपल्याला ह्याला शिजण्यासाठी जरासं पाणी लागणार आहे, ते आपण इथं वरून टाकणार आहे. तर पाणी मी एक साईडला गरम होण्यास ठेवलेलं आहे. गार पाणी टाकायचे नाही, थोडं गरम पाणी टाकलं तर व्यवस्थित अशी छान ह्याला तरी पण येते आणि पटकन चिकन शिजलं जातं. तर इथं पाहू शकता मी 1 पेलाभर पाणी इथं बाजूला गरम व्हायला ठेवलेलं होतं. पाणी चांगलं उकळतं पाणी आहे, ते आता आपण इथं घालून घेऊया. तर फक्त 1 पेलाभर पाणी इथं शिजण्यापुरतं टाकतोय आपण. ते पण पाणी आपल्याला ह्या चिकन मध्ये पूर्ण आटवून घ्यायचे. आता पुन्हा ह्याच्यावर आपण झाकण घालून घेऊया. 1-2 ते 3 मिनिटं झाकण टाकल्यानंतर पुन्हा आता आपली भाजी बघूया. इथं पाहू शकता मस्त असं चिकनला आपल्या ग्रेव्ही छान झालेली आहे आणि चिकन पण आपलं शिजत आलेलं आहे. इथं पाहू शकता मस्त अशी तरी सुटलेली आहे. व्यवस्थित असं हलवून ह्याला एकसारखं करून पुन्हा एकदा ह्याला आपण अर्ध झाकण घालून घ्यायचे. पूर्ण झाकण घालायचं नाही, कारण आपल्याला ह्यातलं पूर्ण जे पाणी आहे ते पूर्ण आटवून घ्यायचे. अगदी आपल्याला एकदम असं मसाला चिकन बनवायचे, त्यामुळं जास्त ह्यात रस्सा वगैरे आपल्याला ठेवायचा नाहीये. अर्ध झाकण टाकून पुन्हा एकदा आपण 1 ते 2-3 मिनिटं ठेवलं होतं. इथं पाहू शकता पूर्ण बघा ह्यामध्ये पाणी पूर्ण असं जिरून गेलेलं आहे आणि छान असं आपलं हे एकदम सुक्क चिकन तयार झालेलं आहे. अगदी साधं सिंपल, कुठलेही जास्त मसाल्याचा वापर न करता आपण हे छान असं बघा चिकन बनवलंय. ह्याची चव खूप छान लागते. आता आपली चिकनची भाजी तयार झालेली. आता एका ताटामध्ये लगेचच काढून घेऊया. तर इथं पाहू शकता तुम्ही मस्त असं कांद्या मसाल्यातलं आपण चिकन बनवलेलं आहे. चवीला एकदम भन्नाट आणि भारी लागतं. चपाती सोबत खा, भातासोबत खा, एकदम टेस्ट भारी लागते. अगदी कुठल्याही मसाल्याचा जास्त वापर न करता आपण हे चिकन बनवलेलं आहे आणि झटपट आहे. अगदी तुमच्याकडे कुठलेही पाहुणे वगैरे आले तर अशा पद्धतीने चिकन जर केलं तर पाहुणे पण खुश, तुम्ही पण खुश. इथं पाहू शकता दिसायलाही सुंदर दिसतंय एकदम आणि टेस्ट पण एकदम भारी लागते. तर अशा पद्धतीची चिकनची झटपट भाजी तुम्ही एकदा तरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होती ती. आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.